सर्वांना नमस्कार। मी सुप्रिया इसरे स्पर्धा परीक्षा संघर्ष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। थंबनेल बघून सगळ्यांना कळालंच असेल आज आपण कोणत्या टॉपिकवर बोलणार आहे ते, कारण की सगळेजण शांत झाले असतील, पण मी अजूनही शांत नाहीये। कारण की माझ्या परिपूर्ण लक्षात आहे की मी जेव्हा इन्फॉर्मेशन काढली तेव्हा मला हे इन्फॉर्मेशन मध्ये अशा गोष्टी सांगण्यात आल्या की निवड झालेल्यांचं जेव्हा मेडिकल पूर्ण होईल त्याच्यानंतर वेटिंगवाल्यांचा प्रश्न उपस्थित राहणार। पण निवडवाल्यांचं मेडिकल संपूर्णही आज 2 ते 3 दिवस झालेले आहेत, पण अजूनही वेटिंगवाल्यांचा काहीच प्रश्न उपस्थित नाहीये। तुम्ही वेटिंगवाल्यांचं राहिलं बाजूला, तुम्ही चालकवाल्यांना नियुक्ती आदेश देऊन सुद्धा रिकामी झालात, मग वेटिंगवाल्यांनी काय करायचं? सर्वात मोठा प्रश्न उपस्थित आहे। तुम्हाला मुलांना अधिवेशनामध्ये मुलांनी एवढा धिंगाणा घातला, ते त्यांच्या हक्कासाठी एवढे लढले, पण त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाहीये। मग त्यांना न्याय कधी मिळणार? अजून त्यांना किती दिवस वाट बघावी लागणार आहे या गोष्टीची? त्यांना वेटिंगच्या मुलांना अजूनही सगळ्यांनी शांत याच गोष्टीसाठी केलं की निवडवाल्यांचं मेडिकल पूर्ण होते, त्याच्यानंतर वेटिंगवाल्यांचा प्रश्न उपस्थित राहणार, आणि अजूनही वेटिंगवाल्यांचा काहीच रिझल्ट लागलेला नाहीये। आणि मी इतकी सर्व वेटिंगच्या मुलांना एक गोष्ट निदर्शनास आणू इच्छिते की वेटिंग ही फक्त 1 वर्षासाठी असते, त्याच्यानंतर वेटिंगवरची मुलं हे अपात्र ठरतात। जर वेटिंगवाल्यांच्या डोक्यात ही गोष्ट लक्षात असेल नसेल मला माहित नाहीये, पण मी स्वतः त्यांच्या लक्षात आणून देते की वेटिंग ही 1 वर्षासाठी असते। सो अजूनही वेळ आहे, सगळ्यांनी पटापट एकत्र या आणि तुमच्या हक्कासाठी नक्की लढा। आपल्या सर्वांचा सपोर्ट तुम्हाला नक्कीच आहे, पण सरकार करतंय काय मला खरंच कळत नाहीये। तुम्ही वेटिंगवाल्यांना काय इतका जीव टांगणीला लावलाय? कारण की मी स्वतः 2 वर्ष वेटिंगला होती, तर मला माहिती एवढी प्रोसेस कधीच पूर्ण होत नाही। तुम्ही वेटिंगवाल्यांची एवढी प्रोसिजर पूर्ण केली आहे, फक्त मेडिकल बाकी आहे त्यांचं, मग तुम्ही एवढी प्रोसिजर केलीतच का? अजूनही वेळ गेलेली नाहीये। सरकारला मी एकच म्हणते की लवकरात लवकर काय तर वेटिंगवाल्यांचा प्रश्न घ्या, कारण की तुम्ही तशी पण कंत्राटी भरती करणार होता 3000, मग तुम्हाला वेटिंगवाल्यांच्या मुलांना घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? कंत्राटी घेण्यापेक्षा तुम्ही हक्काची वेटिंगची मुलं जे मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत तुम्ही त्यांना घ्या ना। आता निवडवाल्यांचं मेडिकल पण झालं, त्यांना आता काही दिवसात नियुक्ती आदेश पण येतील, मग वेटिंगवाल्यांचा प्रश्न कधी उपस्थित राहणार? आणि राहिला प्रश्न नवीन भरतीचा, नवीन भरती सगळेजण मागे लागले, नवीन भरती ही येणार नो डाऊट, पण मग नवीन भरती आली तर मग तुम्ही बोलणार की वेटिंग ही अपात्र झाली। कारण की दरवर्षी असं असतो, नियम एकच सांगतो की जेव्हा नवीन भरती डिक्लेअर होते त्याच्या अगोदरची जी वेटिंगची मुलं असतात ते अपात्र ठरतात, कारण की वेटिंग ही फक्त 1 वर्षासाठी असते। मग तुम्ही नवीन भरती काढून वेटिंगवाल्यांना असं बोलू नका की तुम्ही अपात्र ठरलात म्हणून, कारण की तुम्ही त्यांचं प्रत्येक गोष्ट तुम्ही त्यांचं डॉक्युमेंट पासून व्हेरिफिकेशन पासून सर्व गोष्टी तुम्ही त्यांच्या पूर्ण करून त्यांना तुम्ही त्यांना आशेला लावलात की जागा वाढ होणार, मग तुम्ही शेवटी आता असं काहीच करू शकत नाही। तुम्ही 2021 जागा लवकरात लवकर वाढ करा, आणि नवीन भरती सुद्धा तुम्हाला जेव्हा डिक्लेअर करायची तेव्हा करा, पण त्या मुलांना वयवाढ मिळाली पाहिजे। कारण की इतके महिने ती लोक वाट बघतायत भरतीसाठी, आणि वेटिंगची मुलं सुद्धा वेटिंग वाढणार या हिशोबाने वाट बघत बसलेत, तुमच्या आशेवर आहेत। कदाचित काही मुलांनी बाकीच्या भरतीच दिली पण नसतील, जे आता बाकीच्या वन विभाग आहेत, तलाठी आहे, वनरक्षक आहेत, काही मुलं त्या भरतीला गेले पण नसतील। फक्त एवढंच की पोलीस भरतीची जागावाढ ही नक्की होणार आहे। मग जागावाढ व्हायला अजून किती दिवस बाकी आहेत? प्लीज कोणाला मी जे सांगते ते चुकीचं वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की माझ्या माहितीप्रमाणे तरी वेटिंग ही 1 वर्षाची असते, आणि 1 वर्ष आता संपायला काहीच महिने, फक्त मोजकेच महिने बाकी आहेत। मग अजून वेटिंगवाल्यांचा प्रश्न का उपस्थित केला नाहीये? ह्याच्या मागे नक्की राजकारण काय असू शकतं? तुम्ही नवीन भरती डिक्लेअर करताय मान्य आहे, पण नवीन भरती आणि वेटिंग हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत। मग तुम्ही नवीन भरती करून तुम्ही वेटिंगच्या मुलांना तुम्ही निराश नाही करू शकत, कुठल्याच प्रकारे नाही करू शकत, कारण की तुम्ही त्यांची प्रत्येक प्रोसिजर पूर्ण करून ठेवलेली आहे। आणि वेटिंग अपात्र होण्याआधी तुम्ही वेटिंगवाल्यांचा प्रश्न उपस्थित करा आणि लवकरात लवकर त्यांना न्याय द्या, मी तर इतकंच म्हणेन। आणि सर्व मुलांना सुद्धा ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे मी आता व्हिडिओ थ्रू, आपल्या चॅनल थ्रू, की वेटिंग ही 1 वर्षाची असते, त्यामुळे तुम्ही पटापट धडपड करा, काही ना काही हातपाय हलवा। अधिवेशनात मुलांनी खूप प्रयत्न केलेले आहेत, आणि अधिवेशन सुद्धा संपलं पण अजून आपल्याला रिझल्ट मिळाला नाहीये। सो प्लीज अजूनही वेळ आहे, तुम्ही सगळ्यांनी एकत्र या आणि रिझल्टसाठी तुमच्या हक्कासाठी नक्की लढा। तुम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे, कारण की आतापर्यंत अशी प्रोसिजर कुठेच वेटिंगवाल्यांची एवढी पूर्ण होत नाहीये। आणि तुम्ही 10,000 जागांची भरती होती, तुम्ही फक्त 7,076 जागा भरलात, मग बाकीचे 3,000 तुम्हाला कंत्राटी भरतीच भरायची होती का? मग वेटिंगवाल्यांची एवढी प्रोसिजर का पूर्ण केली, त्यांना का आशेला लावलं? आणि कंत्राटीवाल्यांचा काय संबंध?
जर त्या हक्कानी मुलं मेहनत करून वेटिंगच्या लिस्ट पर्यंत पोहोचले तर तुम्ही त्यांना वगळून तुम्ही कंत्राटी भरती कोणत्या प्रकारे करू शकता? सो तुम्हाला जर जागा वाढ करायची आहे ती लवकरात लवकर करा आणि मुलांना लवकरात लवकर न्याय द्या, कारण की एक मुलगा फक्त नाहीये वाट बघत, त्याचा पूर्ण परिवार तुमच्या रिझल्टची वाट बघतोय. तुम्ही देणारा न्याय आहे त्या न्यायासाठी पूर्ण परिवार लढतोय. सो प्लीज अजूनही सगळ्यांनी एकत्र या आणि तुमच्या हक्कासाठी नक्की लढा. तुम्हाला कशाही प्रकारे मदत लागली तर नक्की सांगा. मी इन्फॉर्मेशन काढते पण मला एकच इन्फॉर्मेशन भेटते की जागा वाढ होणार आहे, पण जागा वाढ कधी होणार आहे ही गोष्ट अजूनही कोणालाही माहिती नाहीये. आणि जर नंतर या गोष्टी जर खोट्या ठरल्या तर मग डिपार्टमेंटची माणसं जबाबदार असतील, कारण की त्यांच्या थ्रू आपल्याला समजते की जागा वाढ होणार आहे. जागा वाढ होणार आहे ही कोणीही अफवा पसरवलेली नाहीये. आतली माणसं जेव्हा सांगतात तेव्हाच बाहेरच्या माणसांना समजतं. सो ही आतली खबर होती की जागा वाढ होणार आहे आणि ही गोष्ट सगळ्यांना कळालेली आहे जागा वाढ होणार आहे. मग अजूनही एवढा वेळ का लावताय? जर तुम्हाला करायचीच आहे ना जागा वाढ तर एवढा वेळ का लावताय? कारण की निवडवाल्यांचा सुद्धा आता प्रश्न संपत आलेला आहे. आता फक्त त्यांचे नियुक्ती आदेश यायचे बाकी आहेत. मग वेटिंगवाल्यांचा प्रश्न अजून का उपस्थित केला नाही? कारण की नवीन भरती आली तर वेटिंग सर्व अपात्र ठरणार हे सरकारला माहिती असून सुद्धा सरकारने अजून वेटिंगवाल्यांचा प्रश्न उपस्थित केला नाहीये. अधिवेशनात माननीय फडणवीस साहेब सरळ सरळ बोलले की वेटिंग ही 1 वर्षाची असते. मग अजून 1 वर्ष संपायच्या आधी वेटिंगवाल्यांचा प्रश्न उपस्थित करा आणि वेटिंगवाल्यांना योग्य तो न्याय लवकरात लवकर द्या. मला देखील काही अपडेट्स मिळाले तर मी नक्की तुम्हाला आपल्या व्हिडिओ थ्रू सांगेन. पण तुम्हाला कोणाला काही अपडेट्स मिळत असतील तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की आपण आपल्या हक्कासाठी लढतोय. मी माझं तर झालंय, मी असं नाही म्हणत की माझं झालंय म्हणजे सगळ्यांचं झालंय. मी तुमच्या सोबत आहे नेहमी. तुम्हाला कसली मदत लागली तर नक्की सांगा. माझ्यापर्यंत मला जेवढी इन्फॉर्मेशन मिळते तेवढी मी तुमच्यापर्यंत शेअर करते. आणि आता खूप मोठी गोष्ट होती ती तुमच्या निदर्शनास आणून देण्याचं आपल्या चॅनलचं काम होतं, कारण की मुलं फक्त वेटिंगची अपडेट्सची वाट बघत बसलेत. पण तुम्हाला लोकांना ही गोष्ट माहित नसेल की वेटिंग ही 1 वर्षाची असते. सो 1 वर्ष संपायच्या आत लवकरात लवकर योग्य तो न्याय मिळायला हवा, यासाठी हातपाय हलवा. आणि मी सुद्धा प्रयत्न करते इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी, पण इन्फॉर्मेशन एकच मिळते की जागा वाढ होणार आहे, 2,500 ते 3,000 जागा वाढ होणार आहेत. पण कधी होणार आहेत? लवकरात लवकर झाल्या पाहिजे. कारण की शेवटी असं ऐकता कामा नये की वेटिंग 1 वर्षाची असते, कारण की हे सर्वांना माहिती असतं वेटिंग 1 वर्षाची असते. फक्त काही लोकांच्या लक्षात नसेल तर ही गोष्ट मी लक्षात आणून देण्याचं काम करते या चॅनल थ्रू. सो पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर कोणाला काही अपडेट्स असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनल पूर्ण बघा, पूर्ण व्हिडिओज बघा आणि व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. आणि प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या मित्राला तुमच्या शेअर करा. चॅनलला 1 सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही रिस्पॉन्स देता हे माझ्यापर्यंत पोहोचू दे. तुमचा 1 सबस्क्राईबमुळे मला समजते की तुम्ही मला रिस्पॉन्स देताय. मी माझी निवड झाली आहे, पण मी सेल्फिश पद्धतीने मी माझा विचार नाही करत आहे. मी पूर्ण सगळ्यांचा विचार करते. जे वेटिंगवर असलेल्या 8,000 मुलांचा विचार करते की वेटिंग उघडलीच पाहिजे, लवकरात लवकर उघडली पाहिजे. कारण की मी स्वतः तुम्हाला सांगते की आता निवड झालेल्यांचा प्रश्न आता संपलेला आहे. फक्त नियुक्ती आदेश बाकी आहेत निवड यादीतल्या मुलांचे. मग आता वेटिंगचा प्रश्न उपस्थित राहायला काही हरकत नाहीये. आता इथून पुढले दिवस वाया न घालवता त्यांनी वेटिंगचा प्रश्न उपस्थित केला पाहिजे आणि वेटिंगवाल्यांना योग्य तो न्याय लवकरात लवकर दिला पाहिजे. तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही ना काही अपडेट्स घेऊन. मी नक्कीच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटायला येईल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की 1 लाईक करा. आणि काही असेल तुमचे कमेंट्स, डाऊट्स किंवा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन तर नक्की कमेंट थ्रू सांगा, जेणेकरून बाकीच्या वेटिंगच्या मुलांना सुद्धा समजू दे. आणि हातपाय हलवा पटापट सगळ्यांनी. काही ना काहीतरी म्हणजे आता अधिवेशनात मुलांनी खूप परिश्रम केले, खूप मेहनत केली एका रिझल्टसाठी, पण अजूनही तो रिझल्ट लागला नाहीये. सो प्लीज सगळ्यांनी रिक्वेस्ट करा हे ना, आणि पटापट रिझल्ट लागू दे सगळ्यांना. मी तुम्हाला लक्षात आणून दिलेलं आहे की वेटिंग 1 वर्षाची असते. सो काही ना काही तरी लवकरात लवकर रिझल्ट मिळाला पाहिजे, यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व वेटिंगच्या मुलांना आपला हा व्हिडिओ समजू दे. सगळ्यांना लक्षात येऊ दे की वेटिंग 1 वर्षाची असते. सो 1 वर्षाच्या आत आपल्याला काही ना काहीतरी केलंच पाहिजे. आणि निवड झालेल्या मुलांच्या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत, फक्त नियुक्ती आदेश बाकी आहेत. सो आता वेटिंगचा प्रश्न लवकरात लवकर उपस्थित राहिलाच पाहिजे. तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ.